नमस्कार, प्रतिभात रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण आपल्या सर्वांच्या आवडती खमंग खायला खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी बनवलेली आहे। तर ज्यांना बनवता येत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी खास आहे, कारण ही वडी बनवताना तुम्हाला रोल वगैरे बनवायची गरज नाही। अगदी तुम्ही थापून सुद्धा बनवू शकता आणि ही कोथिंबीर वडी बनवताना अगदी आपण 2च पिठे वापरलेले आहेत, तर ही मस्त खायला खमंग आणि कुरकुरीत झालेली आहे। तर पाहू शकता, तर मी ही साफ केलेली एक गड्डी घेतलेली आहे कोथिंबीर। आणि काय करायचं आहे, आता ही एक गड्डी कोथिंबीर साफ करून नंतर ती बारीक अशी चिरून घ्यायची आणि बारीक चिरून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून पाणी त्याचं निथळण्यासाठी ठेवायचे। तर पाहू शकता, आता मी बारीक चिरून घेतली, मग स्वच्छ धुतली आणि पाणी निथळण्यासाठी एका चाळणीत ठेवलं होतं। आता एक मोठी परात घेऊया, ज्याच्यामध्ये आपल्या कोथिंबीर वडीचं पीठ मळायचं आहे। त्याच्यामध्ये ही कोथिंबीर टाकून घेऊया आणि चला आता पीठ मळून घेऊया। तर हे आहे आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट। तर मी 5-6 हिरव्या मिरच्या, एक अख्खी लसूण कांडी घेतली होती आणि 3 ते 4 आल्याचे काप, याची पेस्ट करून घेतली होती थोडंसं पाणी टाकून, आणि त्याचीच ही आहे पेस्ट। तर ही पेस्ट आपल्याला इथे लागणार आहे, कारण मी मिरची पावडर टाकणार नाही आहे, त्यामुळे आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पांढरे तीळ म्हणजेच हावरी। तर इथे मी 2 चमचे घेतलेले आहे हावरी, एक अर्धा चमचा आपण जिरे घेऊया आणि 1 चमचा इथे मी घेतलेला आहे ओवा। तर आता आपण पीठ मिक्स करून घेऊया। अगदी आपण 2च पिठांचा वापर करून आज कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवणार आहोत। एक मेन म्हणजे बेसन पीठ। तर एक मोठी गड्डी होती कोथिंबीरीची, तर त्याला मी साधारण हे मापाने 3 चमचे अगोदर मी बेसन पीठ घेतलेलं आहे। नंतर लागलंच तर आपण ॲड करूया आणि 1 चमचा हे मी घेतलं आहे बाजरीचं पीठ। इथे तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता किंवा कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता। आणि काय होतं की बेसन पीठसुद्धा कमी लागतंच, पण ही वडी जी आहे ना बाजरीच्या पिठाने ती खमंग आणि कुरकुरीत होते। आता 1 चमचा आपण हळद टाकलेली आहे आणि ही जी पेस्ट करून घेतलेली आहे आलं लसूण हिरवी मिरची, ती आता आपण टाकून घेऊया आणि सगळ्यात शेवटी टाकूया चवीनुसार मीठ। तर मी आता 1-1.5 चमचा घेतलेला आहे मीठ। आता बघा हे काय करायचं आहे, मळून घ्यायचे, मात्र पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे। आता हे छान असं जोर देऊन तुम्ही मळून घ्या, पाणी न टाकता। आणि अगदी तुम्हाला एवढी मोठी कोथिंबीर दिसत असेल, ती अगदी मळून ती एकदम छान अशी बारीक होते बघा। त्यामुळे जेवढं प्रेस करून तुम्हाला मळता येईल तेवढं घट्ट असं मळून घ्या, पाण्याचा वापर न करता। तर बघू शकता थोडंसं सुक्कं वाटते, तिथे थोडंसं मी अजून 1 चमचा बेसन पीठ टाकते। तर चला आता काय करूया, साधारण 1 चमचा पाणी घेतलेलं आहे मळण्यासाठी। जास्त पाणी टाकायचं नाही, जास्त पाणी टाकलं तर काय होतं, वडी कुरकुरीत होत नाही आणि तेलामध्ये तळण्यासाठी सोडली की तिचा पूर्णपणे भुगा होतो। वडी जसे तेलात राहावी, मस्त अशा खरपूस तळून निघाल्यासाठी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा। आता मळून झालेला आहे, एक चाळण घेतली आणि त्याला अर्धा चमचा तेल लावून घेतलेलं आहे। तर चाळणीला अगोदर खाली तेल लावून घ्यायचं आणि बघा असं थापून घ्यायचं, म्हणजे इला तुम्ही थापी वडीसारखं सुद्धा ही बनवू शकता। रोल बनवायची गरज नाही, काय नाही, बघा किती सोपी पद्धत आहे। अगदी पीठ मळा आणि असं थापून घ्या आणि मस्त अशी खमंग आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी खायचा आनंद घ्या। तर पाहू शकता थोडेसे पांढरे तीळ लावून घेतले आणि हाताने प्रेस करून घेतले, ते बघा मस्त आता ही तयार झालेली आहे। आता हिला आपल्याला काय करायचं आहे की वाफवून घ्यायची आहे। तर चला आता एकीकडे मी पाणीसुद्धा उकळायला ठेवलं होतं। तर साधारण मी 2.5 ग्लास पाणी ठेवलं होतं आणि पाण्याला अशी खळखळ छान उकळी येऊन द्यायची। आणि हे तर चला आता ही चाळण जी आहे ना, आता आपण पातेल्यावरती ठेवूया आणि कमीत कमी 20 ते 25 मिनिटं ही वडी जी आहे ना आपल्याला वाफवून घ्यायची आहे। आता मीडियम गॅस करून त्याच्यावरती झाकण ठेवूया एक 20 ते 25 मिनिटं। आता चला पाहूया, आता 20-25 मिनिटं झालेले आहे। आता आपण याचं झाकण काढून पाहूया वडी जी आहे ती झाली की नाही। सुरीला तेल लावून तुम्ही असं वडीमध्ये घालून पाहू शकता। सुरीला पीठ चिघटलं नाही तर म्हणायचं ही वडी झालेली आहे, पीठ अजिबात चिघटलं नाही, वडी झालेली आहे। गॅस बंद करून आता हे पूर्णपणे थंड होतपर्यंत आपण असं तर पाहू शकता पूर्णपणे मी थंड करून घेतलेली आहे। पूर्णपणे थंड करून घेतली की अशी बाजूने उकळते आणि पाहू शकता पूर्णपणे बघा अशी वडी निघलेली आहे। पाहू शकता किती सुंदर अशी, अगदी कोणी म्हणणार पण नाही की थापून बनवलेली आहे आणि ही ट्रिकसुद्धा सोपी आहे। तर चला आता आपण काय करूया की ही कट करून घेऊया तळण्यासाठी। आता आकार प्रत्येकाच्या याच्यानुसार तुम्ही चौकोनी कापू शकता, शंकरपाळीसारखा त्रिकोणी कापू शकता, म्हणजे कसंही कापू शकता। मी थोडीशी लांब लांब कापलेली आहे नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने। आणि ह्या ज्या आहेत ना तुम्ही तळून खाऊ शकता किंवा फ्राय करून खाऊ शकता, म्हणजे वेगळ्या प्रकारे तुम्ही खाऊ शकता। एखाद्याला तळलेली आवडते की एखाद्याला फ्राय केलेली आवडते, प्रत्येकाच्या आवडीनुसार। तर आता मी अशी लांब लांब अगोदर कट करून घेतले, आता अजून छोटे छोटे असे कट करून घेते, म्हणजे तळायला सोयीस्कर। तर चला आता बघा मी सर्व कट करून घेतलेले आहे, बघा किती सुंदर दिसतंय आणि खायला सुद्धा अशा जबरदस्त होतील। तर चला आता आपण फ्राय सुद्धा करून घेऊया, मस्त अशा खरपूस तेलात फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर कढईत आता एक टाकून घेऊया आणि मस्त आता फ्राय करून घेते। छान अशा खरपूस ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त आता मी फ्राय करून घेणार आहे। जेवढे छान कुरकुरीत तळशाल ना तेवढे खायलाही जबरदस्त लागतात। तर हे बघा पाहू शकता, तर हे मस्त अशा आहे ना फ्राय झालेल्या आहेत। हे बघा तर ह्या ज्या फ्राय झालेल्या आहेत ना तर त्या मी काढून घेते
बघा किती सुंदर दिसतं, अगदी पाहून समजत तर तुम्हाला असेलच. तर चला आता बाकीच्या सुद्धा कोथिंबीर वड्या मी अशा तेलात छान अशा फ्राय करून घेते. तर तुम्हाला पण कोणती वडी खायला आवडते, कोथिंबीर वडी खायला आवडते की अळू वडी खायला आवडते, कमी करून नक्की सांगा. आणि बघा किती सुंदर अशा वड्या झालेल्या आहे, अगदी पाहून समजतं की छान कुरकुरीत झालेल्या आहेत. तर हे बघा आता बाकीच्या सुद्धा मी अशा छान अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत. बघा किती छान, अगदी पाहून तुमचंसुद्धा मन झालं असेल की बनवून खावा. आणि अशा पद्धतीने वडी बनवून पहा, रोल बनवायची गरज नाही, अगदी थापून बनवू शकता. आणि बघा किती सुंदर अशी झालेली आहे, मस्त खुसखुशीत. आणि पावसाळा म्हटलं की कोथिंबीर वडी, आळू वडी ही झालीच पाहिजे. असेच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच पाहायला भेटेल. तर बघा ही वडी तुम्ही कोथिंबीरची वडी जी आहे ना अशीच खाल्ली तरी ही सुंदर लागते, किंवा तुम्ही टोमॅटो सॉससोबत सुद्धा खाऊ शकता. तर चला, अजून तुम्ही चॅनल नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब तर करा, पण कमेंट करून नक्की सांगा की ही कोथिंबीरची वडी जी आहे ती कशी झालेली आहे, आणि तुम्हाला सुद्धा कोथिंबीर वडी की आळू वडी खायला आवडते. तर चला आता ह्या वड्या खायचा आनंद घेऊया, मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी. धन्यवाद.